ठिकाणी व्हायरल होतात. आणि मग हे होत असताना, की ते कशा प्रकारचे प्रश्न किंवा कशा प्रकारची क्युरिओसिटी, जिज्ञासा त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते आणि ते कशा पद्धतीने शिक्षकांना प्रश्न विचारू शकतात, हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून आजचं आपण हे जे सेशन आहे, हे टीईटीच्या संदर्भामध्ये सेशन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. महा-टीईटी आणि टेट एक्झाम याच्या संदर्भात तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहे. आपल्या सर्वांच्या समोर सर्व शिक्षा अभियान सब पडे आणि सब बडे असा एक डिजिटल बोर्ड आपल्या समोर दिसतो आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सर्व शिक्षा अभियानाचा हा जो काही बोर्ड आहे, हा बोर्ड आम्हाला बऱ्याच ठिकाणी शाळेंच्या प्रिमायसेसमध्ये वगैरे आम्हाला बघायला मिळतो. पण मग याचा आपल्याशी काही संबंध आहे का? तर 100% येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात करणार आहात. तुमच्यापैकी काही लोकांनी केलेलं असेल, काही लोकं करत आहेत आणि म्हणून हे जे आहे सर्व शिक्षा अभियान त्याच्या अंतर्गत हे जे अभियान या ठिकाणी चालू आहे अतिशय महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा पुढच्या आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे आपण जातो आहोत, की टेट एक्झाम किंवा सीईटी किंवा सीटीईटी हे जे काही आहे, हे काय आहे? सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सगळ्यांसमोर उपस्थित राहणारा प्रश्न, की टेट म्हणजे काय? सीईटी म्हणजे काय? किंवा सीटीईटी म्हणजे काय? आता याच्या संदर्भामध्ये थोडीशी आपण एक पार्श्वभूमी या ठिकाणी समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे. टेट ज्याला टीईटी असं म्हटलं जातं, त्याचा फुल फॉर्म आहे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा अशी ही टेट एक्झाम आहे. शिक्षणाचा मूलभूत अधिकार जो काही आहे, शिक्षण हक्क कायदा जो काही आहे, हा शिक्षण हक्क कायद्यामध्ये 2009 हा शिक्षणाचा मूलभूत कायदा आहे. याच्यामध्ये या कायद्यामध्ये काही सुधारणा करून काही तरतुदी करण्यात आल्या आणि याच्यामध्ये असं सांगण्यात आलं, की कुठलाही व्यक्ती ज्या वेळेला शिक्षक म्हणून आपली सेवा रुजू करेल, त्यावेळेला त्याच्याकडे काही बेसिक गोष्टी, काही बेसिक क्वालिटीज हे त्याच्याकडे असल्या पाहिजेत. आणि याच उद्देशाने त्या कायद्यामध्ये सुधारणा करून केंद्र सरकारने सीटीईटी अशी एक परीक्षा घेण्यात यावी आणि याच्यातून खरंच ती व्यक्ती शिक्षक होण्यासाठी पात्र आहे का, हे शोधता आलं पाहिजे. आणि असा एक तरतूद, अशी एक कायद्यामध्ये सुधारणा त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या अनुषंगाने प्रत्येक राज्यांना केंद्र सरकारने आदेश दिले, की ज्याप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यामध्ये सीटीईटी ही केंद्रीय शिक्षक भरतीसाठी लागू आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यांनी सुद्धा आपल्या पद्धतीने शिक्षक भरती करताना आपापल्या राज्याची टीईटी घेणं बंधनकारक आहे. आणि ही शिक्षक पात्रता परीक्षा जर आपण उत्तीर्ण असाल, जर जे किंवा कॅन्डिडेट जे विद्यार्थी हे शिक्षक पात्रता परीक्षा पास होतील, याच विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून सेवा देण्याचा त्यांना मुभा आहे किंवा तेच शिक्षक होऊ शकतात. अशी सुधारणा आता कायदा हा 2009च्या अधिनियमामध्ये आपल्याला असल्याचं बघायला मिळतो. टीईटी पास होणं किंवा सीटीईटी ही जी एक्झाम आहे, आता बऱ्याच लोकांना सीटीईटी आणि टीईटी याच्यामध्ये काय फरक आहे हा कळत नाही. सीटीईटी ही जी काय आहे, ही केंद्रीय शिक्षक भरती होण्यासाठी जे काय आहे, जे सीबीएसई बोर्ड आहे, जे केंद्रीय बोर्ड आहे, ज्या आर्मी स्कूल आहे किंवा ज्या नवोदय विद्यालय समितीच्या ज्या स्कूल आहे, या ठिकाणी आपल्याला सीटीईटी एक्झाम ही द्यावी लागते. आणि टीईटी ही जी काय आहे, ही टीईटी ही प्रत्येक राज्य शासन ही त्या ठिकाणी कंडक्ट करत असतं. जशी महा-टीईटी महाराष्ट्र शासनाने घेतलेली परीक्षा म्हणजे महा-टीईटी. यूपी टीईटी किंवा जी टीईटी गुजरात सरकारने घेतलेली टीईटी. यूपी टीईटी यूपी सरकारने घेतलेली टीईटी. आणि सीटीईटी म्हणजे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. आता सगळ्यात महत्वाचा फरक सीटीईटी आणि टीईटी मधला एक समजावून घ्या. आपण समजा मी महा टीईटी परीक्षा मी दिली, तर मी महा टीईटी या परीक्षेच्या अंतर्गत मी फक्त महाराष्ट्र शासनाने ज्या ज्या काही शिक्षक भरती महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे त्याच्यासाठी मला फक्त जी काही महा टीईटी आहे ही लागू होणार आहे. मी सीटीईटी पास केलेली आहे, तर या सीटीईटीच्या जोरावरती मी भारतामधील कुठल्याही राज्यामध्ये शिक्षक म्हणून मी अर्ज करू शकतो. पण जर मी फक्त महा टीईटी पास असेल किंवा मी यूपी टीईटी पास असेल किंवा मी जी टीईटी पास असेल, गुजराती टीईटी पास असेल, तर मी फक्त स्पेसिफिक त्या राज्यामध्ये शिक्षक म्हणून मी अर्ज करू शकतो. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की सीटीईटी आणि टीईटी या दोघही परीक्षा ह्या आपण देणं, याचा अभ्यास करणं अतिशय बंधनकारक आहे. केंद्रीय जी विद्यालये आहेत या केंद्रीय विद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शिक्षक होण्याच्या संधी या ज्या काही आहेत या उपलब्ध असतात आणि त्यासाठी आपल्याला ही परीक्षा पास करणं अतिशय गरजेचं आहे. हा झाला आता आपला महा टीईटी आणि सीटीईटी याच्यातला फरक. आता सगळ्यात पुढचा महत्वाचा प्रश्न, का महा टीईटी केव्हा सुरू झाली? बरोबर आहे. सगळ्यात पहिली परीक्षा महाराष्ट्र शासनाने महा टीईटीची परीक्षा जी घेतली ती घेतली डिसेंबर 2013 मध्ये. कधी झाली? डिसेंबर 2013 मध्ये. त्याच्या आधी एक महत्वाचा मुद्दा सांगतो की ज्या वेळेला हा कायदा बनवला गेला त्यावेळेला या कायद्यामध्ये असं देखील नमूद करण्यात आलं होतं की जी टीईटी परीक्षा असेल किंवा जी सीटीईटी परीक्षा असेल ही वर्षभरातून 2दा घेतल्या गेली पाहिजे. किती वेळा? तर वर्षभरातून 2 वेळा ही परीक्षा होणं किंवा ही परीक्षा झाली पाहिजे अशी तरतूद त्याच्यामध्ये होती. जर आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सीटीईटीच्या जर बघितल्या तर तुम्हाला वर्षभरामध्ये 2 वेळा होताना ही परीक्षा दिसेल. पहिल्यांदा ही जुलैमध्ये होते दरवर्षी, आणि दरवर्षी डिसेंबरमध्ये. वर्षभरातून ही परीक्षा दर 6 महिन्याच्या अंतरावरती ही परीक्षा घेतली जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये वर्षभरातून एकदाच ही परीक्षा आतापर्यंत बऱ्याच वेळेला घेतल्या गेलेली आहे. पहिली परीक्षा ही डिसेंबर 2013 मध्ये घेतल्या गेली आणि महाराष्ट्र शासनामध्ये ही परीक्षा घेण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो आहे MSEE, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल एज्युकेशन पुणे. ओके, जे इथं यांचं ऑफिस आहे पुण्याला. या ठिकाणी ही परीक्षा MSEEच्या अंतर्गत ही परीक्षा या ठिकाणी कंडक्ट केली जाते. आणि याच्या अंतर्गत त्यांनी स्वतःचा एक महा टीईटी नावाचा पोर्टल सुरू केलेला आहे. आणि या महा टीईटी पोर्टलवरती आपल्याला सगळी जी काही माहिती आहे, जी नोंदणी आहे, परीक्षा फी वगैरे हे सगळं त्याच्यावरती आपल्याला उपलब्ध असल्याचे बघायला मिळतं. आता ही 2013 मध्ये ही जी परीक्षा झालेली आहे, ओके, पहिली परीक्षा या ठिकाणी झालेली आहे. सुरुवातीला ज्या वेळेला हा कायदा बनवण्यात आला त्यावेळेला असं सांगण्यात आलं की या परीक्षेची ही पात्रता परीक्षा, सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा, ही जी आहे ही पात्रता परीक्षा आहे. हिचा नावाचा अर्थ आहे ही इलिजिबिलिटी टेस्ट आहे, पात्रता परीक्षा. या परीक्षेवरती तुम्हाला कुठेही जॉबसाठी हक्क सांगता येणार नाही, हे लक्षात ठेवा. ही परीक्षा तुम्ही पास केली याचा अर्थ असा आहे का तुम्ही शिक्षक होण्यासाठी लायक आहात. तुम्ही शिक्षक म्हणून आता तुम्ही कुठेही जॉबला लागू शकता. तुम्हाला याच्यावरती तुम्हाला फक्त एकच आहे तर तुम्हाला जॉबसाठी हे लागणार आहे, हे पास असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मेरिट नसणार आहे. तुम्हाला 150 पैकीचा पेपर असणार आहे. मला वाटतं ओपनसाठी 90 मार्कांची पासिंग याच्यासाठी आहे. आणि जर आपण रिझर्व्ह कॅटेगरी जर बघितल्या तर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जवळजवळ अदर कॅटेगरीसाठी 83 मार्क तुम्हाला 150 पैकी
या ठिकाणी लागत असतात. असं हे सगळं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ज्या वेळेला हा कायदा तयार झाला त्यावेळेला असं सांगण्यात आलं की ही परीक्षा वर्षभरातून 2दा घेतली जाईल. त्यानंतरून या परीक्षेची व्हॅलिडिटी, मिळालेल्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी ही 7 वर्षापर्यंत असणार आहे. म्हणजे 7 वर्षाच्या आतमध्ये ही परीक्षा पास केल्यानंतरून 7 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही नोकरीला लागले पाहिजेत. जर तुम्ही परीक्षा पास झालेले आहात आणि 7 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्हाला नोकरी लागली नाही, तर मात्र तुम्हाला ती परीक्षा परत नव्याने द्यावी लागणार आहे. परंतु आता मध्यंतरीच आपण सोशल मीडियावरती किंवा ट्विटरवरती बऱ्याचशा गोष्टी आपण बघितलेल्या असतील आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की ही जी परीक्षा हॅलो. आवाज चेक करेल. आवाज येतोय का? थोडा टेक्निकल इश्यू आहे. ओके. आता या ठिकाणी याची व्हॅलिडिटी ही लाईफ टाइम व्हॅलिडिटी ही करण्यात आलेली आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही एकदा जर ही परीक्षा दिलीत आणि ही परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण केली तर तुम्हाला परत ही परीक्षा द्यावी लागणार नाही, असा नुकताच एक GR या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्या संदर्भात तुम्ही जर सिटीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जर तुम्ही गेलात तर त्या वेबसाईट वरती याचं नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळेल. याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतील. जो नियम केंद्रामध्ये लागू झालेला आहे तोच नियम महा-TET साठी सुद्धा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. सुरुवातीला डिसेंबर 2013 मध्ये जी पहिली महा-TET ची परीक्षा झाली, या परीक्षेचं जे पहिलं सर्टिफिकेट हे 1 मे 2014 ला ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आलं आणि त्याची व्हॅलिडिटी ही आता 30 एप्रिल 2021 ला या ठिकाणी ती संपलेली होती, 7 वर्षाचा जर आपण विचार केला तर. परंतु या सुधारित GR नुसार या ठिकाणी त्याची व्हॅलिडिटी जी काय आहे या ठिकाणी लाईफ टाइम या ठिकाणी झाल्याचे आपल्याला बघायला मिळेल. पुढचा महत्वाचा प्रश्न, TET परीक्षेसाठी कोण पात्र आहे? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आता TET आणि CET या दोन्ही परीक्षा देण्यासाठी आपल्याकडे काही मूलभूत पात्रता आपल्याकडे ह्या असल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाची मूलभूत पात्रता काय? तर आपण D.Ed किंवा B.Ed या दोघांपैकी एक कुठला तरी व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणारा व्यावसायिक अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला असला पाहिजे. D.Ed 1 ते 5 हा जो अभ्यासक्रम आहे 1 ते 5 साठी हा अभ्यासक्रम त्याला पकडला जातो आणि B.Ed साठी 6वी ते 12वी त्याच्यासाठी B.Ed हे आपल्या ठिकाणी उपयोगी पडतं. आता TETचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला महत्वाचा प्रश्न की D.Ed किंवा B.Ed ही परीक्षा देताना सर माझं D.Ed झालेलं नाहीये किंवा मी D.Edच्या शेवटच्या वर्षाला आहे, मी B.Edच्या अंतिम वर्षाला आहे, तर मी परीक्षा देऊ शकतो का? तर 100% D.Ed किंवा B.Edच्या अंतिम वर्षासाठी जे विद्यार्थी देखील आहेत हे सुद्धा महा-TETची परीक्षा देऊ शकतात. त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट
की तुमचे काही मित्र असे असतील की ज्यांचं डीएड झालेलं आहे आणि त्यांनी ग्रॅज्युएशन बीए केलेलं आहे, पण डीएड प्लस त्यांचं ग्रॅज्युएशन बीए झालेलं आहे, बीकॉम झालेलं आहे, बीएससी झालेलं आहे. तर असे आमचे मित्र परीक्षा देऊ शकतात का? तर हो, असे सुद्धा विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. पेपर 2, पेपर 1 सुद्धा देऊ शकतात. हे लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. आता पुढे जाऊन आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी बघायच्या आहेत. आता टीईटीचा आपण ज्यावेळेला विचार करतो, मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते डीएड आणि बीएड असणारे किंवा डीएड आणि बीएड हे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, टीईटी परीक्षेचा आपण ज्या वेळेला विचार करतो किंवा सीटीईटी परीक्षेचा विचार करतो, एक लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा, की टीईटी परीक्षेचं स्वरूप हे सीटीईटी परीक्षेवरनच घेण्यात आलेलं आहे. सीटीईटी साठी जशा प्रकारचे परीक्षेचं स्वरूप आहे पेपर 1, पेपर 2, त्याच पद्धतीने प्रत्येक राज्यांच्या टीईटी सिटी असणाऱ्या परीक्षेचं स्वरूप आहे. आता पेपर 1 हा 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं 12वी नंतर ज्यांनी डीएड केलेलं आहे असे विद्यार्थी पेपर 1 साठी पात्र असतात. आणि याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बीएड केलेला आहे असे सुद्धा विद्यार्थी पेपर 1 देऊ शकतात. पूर्वी असं होतं की ज्याला प्राथमिक शिक्षक व्हायचं आहे, ज्याचं डीएड झालेलं आहे, त्याला फक्त पेपर 1च देता येईल आणि ज्याचं बीएड झालेलं आहे त्याला पेपर 2 देता येईल. पण मागे 1-1.5 वर्षापूर्वी एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आणि या याचिकेनुसार 6वी ते 8वी साठी शिकवणारे सगळे शिक्षक जे काही आहेत यांना बीएड कंपल्सरी करण्यात आलं आणि या कायद्याअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचं फक्त बीएड झालेलं आहे, ज्यांनी डीएड केलेलं नाही, ते सुद्धा पेपर 1 देऊ शकतात आणि पेपर 2 सुद्धा देऊ शकतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं फक्त डीएड झालेलं आहे असे विद्यार्थी फक्त पेपर 1च देऊ शकतात. हे लक्षात ठेवा. ओके, पुढे दिलेले 6वी ते 8वी साठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2, बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बीएड केलेलं आहे किंवा मी मगाशी सांगितलं तुम्ही डीएड केलेलं आहे, त्याचबरोबर तुम्ही त्याला सप्लिमेंटरी ग्रॅज्युएशन केले, बीए केले, बीकॉम केले किंवा बीएससी केलेला आहे, तरी तुम्ही पेपर 2 देऊ शकतात. लक्षात ठेवा, पेपर 2 देण्यासाठी तुमच्याकडे जर तुम्ही डीएड केलेला आहे आणि जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आहे बीए, बीकॉम, बीएससी, तर तुम्ही पेपर 2 देऊ शकतात. तुमच्याकडे फक्त डीएड आहे तर तुम्ही फक्त पेपर 1 साठी पात्र आहात. हे लक्षात ठेवा. महत्वाचा फरक बऱ्याच लोकांना कळत नाही, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा याच्यामध्ये आता आपण बघतोय की 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा 1ली ते 5वी साठी प्राथमिक शिक्षक, लक्षात ठेवा, 1ली ते 5वी साठी प्राथमिक शिक्षक होण्यासाठी पेपर 1 ची गरज आहे आणि पेपर 2 6वी ते 8वी साठी उच्च प्राथमिक शिक्षक होण्यासाठी पेपर 2 ची तुम्हाला आवश्यकता आहे. हे लक्षात ठेवा. पेपर 1 हा प्राथमिक शिक्षक, 1ली ते 5वी मध्ये शिक्षक होण्यासाठी पेपर 1 ची आवश्यकता आहे आणि पेपर 2 हा तुम्हाला 6वी ते 8वी मध्ये शिक्षक होण्यासाठी आहे. पेपर 1 आणि पेपर 2 या वेगवेगळ्या परीक्षा असतात, 2 वेगवेगळ्या पत्रिका असतात, 2 वेगवेगळे अर्ज करावे लागतात. दोन्ही केलं ते मला येईल तर अजिबात नाहीये. मला पेपर पेपरची पूर्ण मला पेपर मी दोघे परीक्षांसाठी मी पेपर दिलाय, अर्ज केलाय, तर मला दोघे परीक्षांसाठी फी ही देता येणार आहे. दोघे परीक्षांसाठी फी ही वेगवेगळी आपल्याला भरावी लागणार आहे. ओके, पुढे जाऊन आता आपल्याला याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा येतोय की परीक्षेचा पॅटर्न हा कसा असला पाहिजे किंवा परीक्षेचा पॅटर्न कसा असतो हे लक्षात ठेवा. हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न टीईटी
आणि CTET या दोघही परीक्षांसाठी सारखाच आहे. पेपर 1 150 मार्क, पेपर 2 150 मार्क. पेपर 1 ला जर आपण बघितलं तर 5 वेगवेगळे विषय आहेत 30 मार्कांसाठी आणि पेपर 2 ला सुद्धा याच पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. पुढे जाऊन पेपर 1 साठी आपल्याला बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र याच्यासाठी एकूण प्रश्न संख्या आहे 30, एकूण गुण असणार आहेत 30. आता हे बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र आपण जे D.Ed ला किंवा B.Ed साठी आपण जे शिकतो याच्यावरती हे आधारित आहे. वेगवेगळ्या उपपत्त्या आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळे शिक्षण तज्ञ त्यांनी शिक्षणाच्या मांडलेल्या व्याख्या असतील किंवा अध्ययनामध्ये प्रगत विद्यार्थी आहेत किंवा मंद विद्यार्थी आहेत, कशा पद्धतीने करायचं, ज्याला पॅडागॉजी असं सुद्धा ठिकाणी म्हटलं जातं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार D.Ed आणि B.Ed मध्ये तुम्ही जे जे काही शिकणार आहात त्याचा अभ्यास याच्यामध्ये आहे. दुसरा विषय तो तुमचा भाषा 1 याला 30 गुण आहेत 30 प्रश्नांसाठी, बरोबर आहे. भाषा 1 मध्ये आपल्याला मराठी या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भाषा याच्यामध्ये प्रश्न ग्रामरवरती तुम्हाला प्रश्न आहेत, उतार्यावरचे प्रश्न आहे, कवितेवरचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर भाषा 2 हा इंग्रजीसाठी तुम्हाला भाषा 2 आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 30 प्रश्न 30 गुणांसाठी आहेत. पुढे गणित 30 प्रश्न 30 गुणांसाठी आहे आणि परिसर अभ्यास इन्व्हायरमेंटल स्टडीज 30 मार्कात 30 प्रश्नांसाठी 30 गुण तुम्हाला या ठिकाणी देण्यात येतात. असा एकूण हा 150 मार्काचा पेपर तुमचा TET पेपर 1 साठी हा असतो आणि CTET साठी सुद्धा हाच पेपर 150 मार्काचा तुम्हाला आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं या परीक्षेमध्ये ओपन मध्ये 60% तुम्हाला लागतात पासिंग साठी आणि अदर कॅटेगरीजला तुम्हाला 55% लागतात. याचाच अर्थ ओपन जे विद्यार्थी आहेत यांना 150 पैकी 90 गुण हे पात्र होण्यासाठी आहे आणि इतर विद्यार्थ्यांना 150 पैकी 83 गुण मिळाले का ते शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होतात. आता आपल्याला पुढचा पॅटर्न बघायचा तो म्हणजे पेपर 2 साठी. पेपर 2 साठी सुद्धा पहिला टॉपिक जो काही आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र जे D.Ed B.Ed मध्ये तुम्ही शिकता आहात ते याच्यामध्ये आहे 30 मार्कांसाठी. भाषा 1 मराठी कंपल्सरी आहे, इकडे पण तिकडे पण 30 गुणांसाठी 30 प्रश्न. भाषा 2 इंग्रजी 30 गुणांसाठी 30 प्रश्न आहेत. पहिले तिघही विषय पेपर 1 आणि पेपर 2 साठी सारखेच आहे. आता प्रश्न जो चौथा जो आहे जिथं 60 गुण तुम्हाला दिले 60 प्रश्नांसाठी हा भाग तुमचा B.Ed ला कोणती मेथड आहे. तुम्ही B.Ed ला सोशल सायन्स घेतला आहे का BSc मध्ये तुम्ही B.Ed करता आहात याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून आहेत. जर तुम्ही BSc B.Ed करत असाल तर तुम्हाला गणित आणि विज्ञानासाठी 60 गुणांचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये 30 प्रश्न हे तुमच्या विज्ञान आणि गणितावरती आहेत. 30 असे 60. सामाजिक शास्त्रासाठी सुद्धा असत आहे. 30 प्रश्न इतिहास नागरिक शास्त्रासाठी आहेत आणि 30 प्रश्न भूगोल विषयासाठी आहेत. ज्यांचं BSc B.Ed आहे अशांसाठी गणित आणि विज्ञान हा चौथा विषय असणार आहे 60 गुणांसाठी आणि ज्यांचं BA B.Ed आहे त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्र हा विषय असणार आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला 150 पैकी 90 गुण हे पात्रसाठी आहेत ओपन साठी आणि इकडे 150 पैकी 83 गुण तुम्हाला पात्रतेसाठी आहेत. अशा या दोघही पेपरचा सिलेबस पेपर पॅटर्न कसा असतो हे आपण आता बघितलेलं आहे. आता हे बघत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सर हे 30 जे प्रश्न दिलेले आहेत किंवा 60 प्रश्न दिलेले आहेत हे 30 प्रश्न किंवा 60 प्रश्न हे कंटेंट नॉलेज वरती असतात का. तर हो, यातले प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक विषयामध्ये बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्र भाषा असेल, भाषा 2 असेल, गणित विज्ञान असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल, या प्रत्येक याच्यामध्ये 30 पैकी 20 प्रश्न इकडे सगळीकडे 20 प्रश्न इकडे इथे जवळजवळ 40 प्रश्न हे तुमचे कंटेंट नॉलेज वरती आहेत आणि उरलेले 10 प्रश्न हे तुमच्या अध्यापनाशी निगडित आहेत. मग अध्यापनाशी निगडित असणं याचा अर्थ काय आहे की एखादा विद्यार्थी आहे मला त्याचं भाषण कौशल्य विकसित करायचं आहे तर मी
कोणती पद्धत वापरली पाहिजे, मला विद्यार्थ्यांचं भाषिक कौशल्य तपासायचं आहे, मी काय केलं पाहिजे, माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी हे कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी आहेत, तर यांच्यातला कुशाग्रपणा मला तपासायचा असेल तर काय करावं लागेल, किंवा आपले वेगवेगळे मूल्यमापनाचे तंत्र आहे, पदनिश्चय श्रेणी आहे, त्याच्यानंतर बावल्याचा खेळ आहे, निरीक्षण तंत्र आहे, सर्वेक्षण आहे, अशा ज्या काही तुमच्या पद्धती आहेत याच्यातले सुद्धा काही प्रश्न याच्यामध्ये असतात. गणितामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आहे, विद्यार्थ्यांचं प्रायोगिक कौशल्य कशा पद्धतीने पडताळून बघितलं जाईल, किंवा गणित विषय शिकवताना मुलांना अडचणी येत आहे तर तुम्ही कोणतं अध्यापनाचं सूत्र वापराल, मूर्ताकडून अमूर्ताकडे वापरणार का, सोप्याकडून कठीणाकडे वापरणार का, अवघडाकडून सोप्याकडे, म्हणजे अध्यापन कौशल्याशी निगडीत 10 प्रश्न तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये येणार आहे, ते लक्षात ठेवा. कंटेंट नॉलेज तुम्हाला जास्त कंटेंट नॉलेज वरती म्हणजे 80% कंटेंट नॉलेज वरती तुम्हाला आहे आणि 20% हे अध्यापनाशी संबंधित आहे, की तुम्ही शिक्षक झाल्यानंतर तुमच्या समोर येणाऱ्या अडचणी आणि अडचणींना तुम्ही कशा प्रकारे तोंड देणार आहात याच्याशी संदर्भात हे सगळे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारले जातात. पुढचा टीईटी परीक्षेसाठी पात्रता गुण हे जे काय आहेत मी तुम्हाला सांगितलेले आहे, 60% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना पात्र समजण्यात येतं आणि 55% गुण हे आरक्षित प्रवर्गासाठी पात्रतेसाठी या ठिकाणी समजलं येतं. याच्या विषयी आपलं चर्चा झालेली आहे. खाजगी शाळांमध्ये जर आपण काम करत असू तर अशा प्रकारे आपल्याला टीईटी देणे अनिवार्य आहे. आपण आवाज येतोय माझा? ओके. तर खाजगी शाळांमध्ये जर आपण काम करत असू तर अशा प्रकारच्या आपल्याला टीईटी देणे अनिवार्य आहे का? ओके, महत्वाचा प्रश्न, अत्यंत जवळचा प्रश्न, सगळ्यात महत्वाची गोष्ट. खाजगी शाळा असो, सगळ्यात महत्वाचा एक गोष्ट तुमच्या मनामधून क्लिअर करा, शाळा खाजगी असू द्या, एक सेकंद थोडं थांबा, स्क्रीन हे झालंय, खाजगी शाळा असू द्या किंवा सरकारी शाळा असू द्या, ओके, खाजगी शाळा असू द्या किंवा सरकारी शाळा असू द्या, कुठल्याही शाळेमध्ये तुम्हाला शिक्षक म्हणून जर लागायचं असेल तर तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी या दोघांपैकी एक परीक्षा पात्र होणं बंधनकारकच आहे. मी शब्द लावलेला आहे, याचा अर्थ तुम्ही जर टीईटी पात्र नसाल किंवा सीटीईटी पात्र नसाल तर तुम्हाला शिक्षक म्हणून लागता येणार नाही. जरी तुम्ही शिक्षक म्हणून लागलात तरी तुमचं पुढच्या ज्या अडचणी आहेत या अडचणी या ठिकाणी येतात. तुम्ही पेपरमध्ये वाचला असेल, बघता आहात, सोशल मीडियावरती बघता आहात की सध्या टीईटी अपात्र शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे का तुम्हाला तुमची सेवा सातत्य करता येणार नाही. असे महाराष्ट्रातले जवळजवळ 12,000 शिक्षक असे आहेत का जे टीईटी पास नसताना शिक्षक म्हणून ते लागले, त्यांनी पेमेंट घेतलेला आहे, पूर्ण पेमेंट चालू आहे, 6-6, 7-7 वर्ष झालेले आहेत, पण आजची परिस्थिती अशी आहे का आज त्यांना मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलेलं आहे का तुम्ही तुमची सेवा सातत्य आता करू शकत नाही का, तर ते टीईटी किंवा सीटीईटी पास नाहीत. त्यांना अनेक वेळेला संधी देण्यात आल्या पण या संधीमध्ये ते पास झालेले नाहीत आणि म्हणून त्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यांना असंही सांगितलेलं आहे का त्यांना आतापर्यंत शासनाने जो काही 6 वर्ष किंवा 5 वर्ष जो काही पगार दिलेला आहे हा सुद्धा पूर्ण भरपाई शासनाने त्यांना करायला लावलेली आहे. म्हणजे लक्षात ठेवा की तुम्हाला टीईटी आणि सीटीईटी या दोन्हीही परीक्षा पास होणं गरजेचं आहे. आणि आत्ताच एक 4-5 दिवसापूर्वी न्यूज वाचली तर एक न्यूज अशी होती आणि त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सुद्धा
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सुद्धा जर तुम्हाला शिक्षक म्हणून लागायचं असेल तर तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी पात्र असणं गरजेचं आहे. म्हणजेच आता टीईटी आणि सीटीईटी हे तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. आता पुढचा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला बऱ्याच जणांना पडला असेल की सर 1ली ते 8वी साठी पेपर 1 आहे आणि पेपर 2 आहे. मग 9वी 10वी 11वी 12वी साठी आम्हाला टीईटीची गरज आहे का किंवा टीईटीची गरज नाही का? तर आता सध्याच्या सिच्युएशन नुसार 9वी ते 12वी साठी तुम्हाला टीईटी पास असणं बंधनकारक नाही. तुम्ही टीईटी परीक्षा पास जरी नसाल तरी तुम्ही 9वी ते 12वी साठी तुम्ही शिक्षक म्हणून लागू शकतात. परंतु अजून पुढच्या 3 महिन्यामध्ये महत्वाचं सांगतोय, पुढच्या 3 महिन्यामध्ये तुमचं सगळं चित्र क्लिअर होणार आहे. 9वी ते 12वी साठी पेपर क्रमांक 3, 9वी ते 12वी साठी पेपर क्रमांक 3 हा येऊ घातलेला आहे. आणि मला वाटतं आता जी टीईटी तुमची सप्टेंबरमध्ये जी टीईटी होणार आहे, कदाचित या परीक्षेसाठी पेपर 3 हे ऑप्शन सुरू होणार आहे. करा तुम्ही तिकडून करा, मला फर्स्ट अनम्यूट करा. आणि मग 1ली ते 12वी साठी जर तुम्हाला शिक्षक म्हणून लागायचं असेल तर तुम्हाला टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2, टीईटी पेपर 3 यापैकी कुठलाही एक पेपर पास असणं हे तुम्हाला बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला शासकीय शाळेत लागायचं असेल, तुम्हाला अनुदानित शाळेत लागायचं असेल, तुम्हाला विनाअनुदानित पदावरती काम करायचं असेल, तुम्हाला इंग्लिश मीडियमला काम करायचं असेल, तुम्हाला संस्था नेमणूकवरती काम करायचं असेल, तुम्ही कुठल्याही याच्यावरती काम करा, तुम्हाला टीईटी आणि सीटीईटी या दोघही पैकी एक परीक्षा पास करणं हे अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवा. ओके, बरं. आता पुढचा महत्वाचा मुद्दा येतो की टेट परीक्षा काय आहे. ओके, महत्वाचा मुद्दा, टीचर ऍप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स टेस्ट, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी. आता ही परीक्षा काय आहे? तर टीईटी किंवा सीटीईटी जी काही परीक्षा आहे ही पात्रता परीक्षा. म्हणजे या परीक्षेसाठी तुम्ही टीचर किंवा शिक्षक होण्यासाठी तुम्ही पात्र आहात. या दोघी परीक्षा तुम्ही दिल्यानंतर. ओके, पण टेट परीक्षा काय आहे? तर टेट परीक्षा तुम्ही दिलीत आणि तुम्हाला मार्क्स असतील तर याच्या आधारावरती तुम्हाला शिक्षक म्हणून नोकरी लागणार आहे, हे लक्षात ठेवा. थोडक्यात काय आहे की नोकरीसाठी लागणारी ही सीईटी आहे. जशी पूर्वी जिल्हा परिषदला शिक्षक होण्यासाठी सीईटी घेतल्या जायची, त्याच पद्धतीची ही टेस्ट घेतल्या जाते. बरोबर आहे. आता ही परीक्षा कोण देऊ शकतं? तर जे विद्यार्थी सीटीईटी किंवा टीईटी पास आहेत अशाच विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येतात. असेच विद्यार्थी या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात. जे टीईटी पास नाही आहेत, जे सीटीईटी पास नाही आहेत, ते 1ली ते 8वी साठी फॉर्म भरू शकत नाहीत. ते 9वी ते 12वी साठी मात्र ते फॉर्म भरू शकतात. जर टीईटी 3 ची अट शिथिल झाली तरची गोष्ट ती आहे, ते लक्षात ठेवा. ही परीक्षा कोण घेतं? तर ही परीक्षा घेते महाराष्ट्र शासन. आणि हे घेताना ही पवित्र पोर्टल जे काही आहे शासनाचं, या पवित्र पोर्टल नुसार, पवित्र पोर्टल वरून ही परीक्षा घेतली जाते. आणि मग ही परीक्षा पवित्र पोर्टल वरती आपण फॉर्म भरायचा आहे, आपल्या नोंदणी करायच्या आहेत, त्याच्यावरून आपण परीक्षा द्यायच्या आहेत. परीक्षेत जे मार्क्स मिळतील त्या मार्कांनुसार आपल्याला या सगळ्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता ही परीक्षा पहिली जी पवित्र पोर्टलची परीक्षा आहे ती 2017 डिसेंबर 2017 मध्ये पहिली टेट परीक्षा घेतल्या गेली, जी घेतली होती, जी परीक्षा घेतली ती होती
महा IT महाराष्ट्र शासनाचं ITचं जे पोर्टल आहे, या महा ITने ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पहिली परीक्षा घेतली. या परीक्षेचं स्वरूप हे जे काय होतं हे ऑनलाईन पद्धतीचं होतं, वस्तुनिष्ठ स्वरूपाचं होतं. समान काठिण्य पातळीच्या किमान 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी होत्या. म्हणजेच 10 विद्यार्थी शेजारी शेजारी असतील, प्रत्येकाला वेगवेगळं कॉम्प्युटर देण्यात आलं आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या 10 प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी देण्यात आले. आता ही जी परीक्षा आहे ही 200 गुणांची परीक्षा घेतल्या गेली. 200 गुणांसाठी 200 प्रश्न या परीक्षेसाठी होते. लक्षात ठेवा, म्हणजे एका मिनिटामध्ये आपल्याला जवळजवळ 200 गुणांसाठी म्हणजे एका मार्कासाठी आपल्याला एक प्रश्न आहे. याचं जर आपण हे बघितलं, अभियोग्यता ही 120 गुणांसाठी आहे आणि बुद्धिमत्ता ही 80 गुणांसाठी आहे. 120 गुणांसाठी 120 प्रश्न आहेत, 80 गुणांसाठी 80 प्रश्न, असे 200 मार्काचा हा पेपर आहे. आता पहिली टेट ही ज्या वेळेला झाली, कुठल्याही विद्यार्थ्याला त्याच्या बाबतीमध्ये काही माहिती नव्हती. प्रश्नपत्रिका कशी असेल, प्रश्नांचं स्वरूप कसं असेल, काय असणार आहे, कशा पद्धतीचं असणार आहे, अशा अनेक शंका, अशा अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित होते. मुलांनी प्रचंड अभ्यास केला. ज्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला त्या तुलनेने परीक्षेची काठिण्य पातळी ही पाहिजे तेवढी अवघड नव्हती. परीक्षेची पातळी ही खूप सोपी. ओके, आवाज येतोय? ठीक आहे. आता तर मी आपलं असं डिस्कशन चाललेलं होतं की परीक्षेची खूप अभ्यास केला, पण त्या तुलनेने परीक्षेची काठिण्य पातळी खूप सोपी होती. अतिशय सोप्या प्रकारचे प्रश्न होते. बर, ठीक आहे. आपण हे बघतोय की टेट एक्झामचं स्वरूप कसं असतं. 120 मार्कांसाठी अभियोग्यतावरती म्हणजे ऍप्टिट्यूड वरती तुम्हाला प्रश्न आहेत. बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स ज्याला म्हटलं जातं, इंटेलिजन्स साठी तुम्हाला 80 प्रश्न 80 गुणांसाठी आहेत. असे 200 प्रश्न तुम्हाला 200 गुणांसाठी आहे. आणि याच्यासाठी वेळ आहे, वेळ तुम्हाला सांगायचा राहून गेला. हा वेळ आहे 120 मिनिटांचा कालावधी आहे. म्हणजे 2 तासामध्ये 200 गुणांसाठी तुम्हाला सोडवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता 200 गुणांसाठी 200 प्रश्न 2 तासात सोडवायचे, याचा अर्थ परीक्षेची काठिण्य पातळी ही खूप सोपी आहे. खूप सोपी आहे. 200 पैकी 140 प्रश्न हे खूप सोपे आहे, हे लक्षात ठेवा. याच्यातले 30 प्रश्न थोडे अवघड आहेत आणि 30 प्रश्न अजून अवघड आहेत. असा हा तुमचा 200 मार्काचा पेपर आहे. आता होतं काय, 140, 30 आणि 30 अशी काठिण्य पातळी आहे. याच्यामध्ये असं अजिबात होणार नाही की पहिले 41 प्रश्न खूप सोपे आहेत, पुढचे 30 प्रश्न थोडेसे अवघड आहे आणि शेवटचे 30 प्रश्न खूप सोपे. अजिबात नाही. 2 प्रश्न सोपे, 1 अवघड, परत 3 खूप सोपे, 1 अवघड. म्हणजे सोपे, मीडियम आणि खूप अवघड असं हे एकत्रित प्रश्न केलेले आहेत. याच्याने काय होतं मुलांनो, की आपण अवघड प्रश्न सोडवत बसलो की पुढचे सोपे प्रश्न राहून जातात. त्याच्यामुळे आणि तिथं तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर परीक्षा द्या, त्यावेळेला तुम्हाला तो प्रश्न स्किप करण्याचा या ठिकाणी अधिकार आहे.
तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला टेट एक्झाम द्यायची आहे. 200 प्रश्न आहेत. 200 पैकी 150 प्रश्न खूप सोपे असतील 140 ते, तर हे 150 प्रश्न अगोदर सोडवायचा प्रयत्न करा. जे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 सेकंदाचा कालावधी लागणार आहे. परीक्षेमध्ये आलेला एक प्रश्न तुम्हाला सांगतो. परीक्षेला प्रश्न होता, हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. खाली 4 पर्याय दिलेले होते आणि त्यातनं एक पर्याय निवडून लिहायचा होता. अशा प्रकारचे प्रश्न होते. त्याचबरोबर बॅच वरती विचारलेला प्रश्न होता, तीनाचा वर्ग बरोबर 9, तर 5चा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क, अशा प्रश्न होते. अशी इतक्या सोप्या धर्तीवरचे प्रश्न होते. पण काय झालं, हे प्रश्न सफल असल्यामुळे मुलं अवघड प्रश्न सोडवत बसले आणि 50 ते 60% मुलांचा पेपर हा पूर्ण झाला नाही. त्याच्यामुळे परीक्षेला प्रश्न सोपे असून सुद्धा मुलांना मार्क्स हे या ठिकाणी मिळालेले नाही. हे या परीक्षेचं सगळ्यात महत्वाचं रिझन होतं. टेट परीक्षेचं हे लक्षात ठेवा. त्यामुळे जे येतंय ते अगोदर सोडवा, जे नाही येते ते नंतर सोडवण्याचा प्रयत्न केला तरी चालणार आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं अभियोग्यता, ऍप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता, असे 2 टॉपिक याच्यामध्ये आहेत. अभियोग्यतामध्ये गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता, मराठी, अवकाशीय क्षमता, कला, आवड आणि समायोजन, व्यक्तिमत्व या घटकांवरती तुम्हाला प्रश्न असतील. आणि बुद्धिमत्तेवरती आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कुटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, याच्यावरती तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न असणार आहेत. असे या परीक्षेसाठी टेट वरती तुम्हाला प्रश्न असतील. टेट मार्कांच्या गुणांवरती तुम्हाला नोकरी लागणार आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला टेट परीक्षेला, टीईटी परीक्षेला 150 पैकी 150 मार्क मिळाले. टीईटी परीक्षेला तुम्हाला 150 पैकी 150 मार्क मिळाले तरी तुम्हाला नोकरी मिळणार नाही. तिथं गुणवत्ता नाही, तिथं फक्त तुम्हाला पास व्हायचं. ही पात्रता परीक्षा आहे. तुम्हाला नोकरी कशावरती लागणार आहे, तर नोकरी या परीक्षेवरती लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला टेट आणि सीटीईटी आणि टीईटी ह्या सगळ्या परीक्षांचा अभ्यास काळजीपूर्वक करायचा आहे. एक लक्षात ठेवा, जो विद्यार्थी सीटीईटी पास झालेला असतो किंवा जो विद्यार्थी टीईटी पास झालेला असतो, त्या विद्यार्थ्याला या परीक्षेमध्ये 130 पेक्षा जास्त गुण 100% पडतात. मी काय स्टेटमेंट केलंय, जो विद्यार्थी सीटीईटी आणि टीईटी परीक्षा पास झालेला असतो, या परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्याला टेट परीक्षेमध्ये 130 ते 120 पेक्षा जास्त गुण 100% मिळतात. याचा अर्थ काय आहे की टेट परीक्षा खूप सोपी आहे सीटीईटी आणि टीईटी परीक्षेच्या तुलनेमध्ये. जर तुम्ही 2013 पासूनचा जर रिझल्ट तुम्ही बघितला, पहिली परीक्षा ज्या वेळेला झाली 2013 मध्ये पहिली परीक्षा झाली, तर पहिल्या परीक्षेमध्ये 1.71% विद्यार्थी फक्त पास झाले होते आणि दुसऱ्या पेपरमध्ये 2.37% विद्यार्थी पास झालेले होते. एवढा भयानक रिझल्ट हा लागलेला होता. आणि आजचा गयात याच्यामध्ये प्रपोर्शन हे फार तर फार 5% गेलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त असं झालेलं नाही की 10% विद्यार्थी पास झाले, 17% विद्यार्थी पास झाले नाही. 1 ते 5% विद्यार्थी दरवर्षी पास होतात. याचा अर्थ या दोन्ही परीक्षांचं स्वरूप अतिशय अवघड आहे. याच्यासाठी तुम्हाला खूप डिटेल्स मध्ये स्टडी करावा लागणार आहे. एमपीएससी यूपीएससी लेवलच्या परीक्षेचे प्रश्न याच्यामध्ये असतात. मॅथ्स साठी पेपर पहिला असू द्या किंवा पेपर दुसरा असू द्या, पेपर पहिला आहे म्हणून मग सोपं घेऊ एकदम आणि पेपर दुसरा अवघड अजिबात नाही. पेपर 1 ची काठिण्य पातळी जेवढी आहे तेवढीच काठिण्य पातळी पेपर 2 ची आहे. तुम्ही बॅकडेटेड क्वेश्चन पेपर्स बघा आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की याची काठिण्य पातळी किती आहे ते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. बरोबर आहे की ह्या परीक्षा तुम्हाला अत्यंत महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. त्यामुळे या परीक्षांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके. टेटची पासिंग एक लक्षात ठेवा, टेटचा पासिंगचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. टेट परीक्षेसाठी पासिंगचा विषय नाही आहे. टेट परीक्षेसाठी पासिंगचा विषय नाही आहे.
टेट परीक्षेसाठी तुम्हाला कितीही गुण मिळाले, तुम्ही मेरिट मध्ये बसलात तरी तुम्ही नोकरीला पात्र असतात. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. पहिल्या टेट मध्ये जे जिल्हा परिषदेची जी भरती झाली, या भरतीमध्ये ओपनचं मेरिट 139 ला क्लोज झालं, ओबीसीचं मेरिट 142 ला क्लोज झालं, SC ST चं मेरिट फार 50-60 पर्यंत आलेलं आहे. आता एक सुधारित यादी लागली बीएड वरती. एका विद्यार्थिनीला 200 पैकी 18 गुण होते आणि ती शिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेमध्ये रुजू झालेली आहे. ही आपल्या शिक्षण अवस्थेची दुर्दैवी अवस्था आहे. 139 मार्क असलेला विद्यार्थी घरी आहे आणि 200 पैकी 18 गुण असणारा विद्यार्थी लागलेला आहे. याचं कारण त्याच्याकडे कॅटेगरीचं रिझर्वेशन होतं, तो पेसा क्षेत्रातला होता आणि म्हणून तो त्या ठिकाणी शिक्षण म्हणून त्या ठिकाणी रुजू झालेला आहे. ठीक आहे, याच्यावरती आपल्याला काही जास्त भाष्य करता येणार नाही. तर या सगळ्या गोष्टी टेट साठी तुम्हाला पात्रता नाही, तुम्ही मार्क्स पाडा, तुमचं नशीब, तुम्ही मेरिट मध्ये बसला तर तुम्हाला नोकरी लागणार आहे. पण हे करायचं असेल तर हे पास होणं गरजेचं आहे, तरच टेट देता येणार आहे. बिचारीने जो विद्यार्थी असेल त्यांनी टीईटीचा अभ्यास चांगला केला, टेटचा